राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडलाय. प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. सगळे पक्ष आपापल्या पद्धतीनं तयारी करतायत. निवडणुका म्हटलं की उमेदवार, मतदार या सगळ्या बरोबरच महत्वाचं आहे ते जाहीरनामे. प्रत्येकच पक्ष आपापल्या पद्धतीनं जाहीरनामे तयार करतो. ते लोकांसमोर प्रोजेक्ट करतो. ते जाहीरनाम्यामध्ये मधून आपण कसे विकासात्मक कामं करणार आहेत हे सगळं सांगतो. हे प्रत्येक निवडणुकांमध्ये अगदी नित्याचंच आहे. पण आज जो पुण्यामध्ये एका पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्या जाहीरनाम्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना पाहायला मिळते. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. आता तुम्ही म्हणाल पक्ष, जाहीरनामे, निवडणुका हे तर नित्याचंच ठरलेलं असतं. मग या जाहीरनाम्यात वेगळं काय? तर या जाहीरनाम्याच्या निमित्तानं 2 जुलै 2023 नंतर पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर भाऊ-बहीण एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. नेमकं या जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं गेलं आणि पुणे पिंपरी चिंचवडच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चाललंय? या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर आज सकाळी बरोबर 9 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची अशा दोन्ही पक्षांचे शहरातील, राज्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन जे आहे ते करण्यात आलं. अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची अशी या जाहीरनाम्याची टॅगलाईन जी आहे ती देण्यात आली. 5 कामं पक्का वादा, 3 कामं करू जादा असं म्हणत हा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाला. या जाहीरनाम्याकडे सर्वांचंच लक्ष यासाठी होतं, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्प्लिट झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच भाऊ-बहीण एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या अगोदर कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे भाऊ-बहीण एकत्र आलेले होते. मात्र राजकीय व्यासपीठावर हे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या अगोदर पिंपरी चिंचवडच्या सभेच्या निमित्तानं रोहित पवार आणि अजित पवार हे एका व्यासपीठावर जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. खरं तर महानगरपालिका निवडणुकांची ज्यावेळी घोषणा झाली 15 डिसेंबर 2025 ला, त्यावेळी प्रामुख्याने असं वाटत होतं, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची जी आहे, ती स्वबळावर निवडणूक लढेल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे, ती पुणे मध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढेल. प्रत्यक्षात तशी चर्चा सुरू झाली होती कारण अगदी 2 ते 3 दिवस अगोदर महाविकास आघाडी म्हणून एक बैठक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र नंतरच्या काळामध्ये अनेक राजकीय समीकरणं बदलत गेली शहराच्या बाबतीतली पिंपरी चिंचवडच्या अनुषंगानं आणि त्या निवडणुकांच्या अनुषंगाने मग अगदी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या दोघांनी एकत्र येत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तशा बैठका होत होत्या मात्र तोडगा निघत नव्हता. मात्र अगदी अखेरच्या क्षणी तो तोडगा निघाला आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबर 2025 ला या युतीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब पुण्यासाठीच करण्यात आलं. कारण पिंपरी चिंचवडमध्ये स्वतः अजित पवारांनीच त्या युतीची घोषणा जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि या सगळ्यानंतर आज अधिकृतरित्या पुणे महानगरपालिकेसाठी पुढच्या 5 वर्षाचं आमचं विजन काय असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतरचं आमचं विजन काय असेल, हे सांगण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्याच्या निमित्तानं करण्यात आला. मग अगदी मेट्रोचा आम्ही मोफत प्रवास देऊ, पीएमपीएमएलचा आम्ही मोफत प्रवास देऊ, विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊ, 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करू, अशा सगळ्या घोषणा ज्या आहेत, त्या या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आल्या. मात्र या जाहीरनाम्याची जितकी चर्चा होतीये, तितकीच चर्चा ही भाऊ-बहिणीच्या एकत्र येण्याचीही होताना पाहायला मिळते. 2 जुलै आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजित पवार हे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. दादा महायुतीसोबत गेले. दादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 मंत्र्यांनी मग अगदी दिलीपराव वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, संजय बनसोडे असतील, आदिती तटकरे असतील,
अनिल भाईदास पाटील असतील, अशा सगळ्या प्रमुख मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. तर अगदी धनंजय मुंडेंनी सुद्धा मंत्रिमंडळात या शपथ घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगळी झाल्यानंतर सुरुवातीला जे MIT संकुलामध्ये एक मेळावा झाला होता. त्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदा अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा केलेला उल्लेख, या सगळ्यामुळं पक्ष फुटलाय, मात्र परिवारामध्ये काहीशी दरी निर्माण झाली आहे, असं सुद्धा त्यावेळी वाटत असल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालं होतं. अगदी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे व्हर्सेस सुनेत्रा पवार अशी लढत जी आहे ती पाहायला मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवार व्हर्सेस युगेंद्र पवार अशी लढत पुन्हा पाहायला मिळाली. मात्र यानंतर दोन्ही पक्षांकडनं या निवडणुकांनंतर विरोधाचा सूर जो आहे तो काहीसा मावळल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात होती, मात्र ती व्यक्तिगत टीका टिप्पणी जी आहे ती होताना पाहायला मिळत नव्हती. आणि ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा अगदी त्यानंतर सुद्धा अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा देखील कार्यभार त्यांच्याकडे आल्याचं पाहायला मिळालं. आणि आता माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर क्रीडा आणि औकाफ युवक कल्याण यांसारख्या जी माणिकराव कोकाटेंकडे खाती होती, ती खात्याची जबाबदारी सुद्धा अजित पवारांकडे आल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर आता ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यावेळी या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाऊ बहिणींच्या एकत्र या सगळ्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुण्यामध्ये एकत्र येण्यानं अनेकदा अशी चर्चा होताना पाहायला मिळते की पुणे पिंपरी चिंचवड ही केवळ नांदी आहे. भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण जे आहे ते देखील केलं जाऊ शकतं. आज या प्रकाशनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही माध्यमांनी घेरलं आणि माध्यमांनी ज्यावेळी अजित पवारांना याबाबतचा प्रश्न विचारला, त्यावेळी सुद्धा अजित पवारांनी थोडं थांबा आणि पहा अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आजची जर या पत्रकार परिषदेतली दोन्ही नेत्यांची, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची बॉडी लँग्वेज आपण बघितली, तर या बॉडी लँग्वेज मधून सुद्धा बरचसं चित्र हे स्पष्ट होताना पाहायला मिळालेलं होतं. या बॉडी लँग्वेज वरून हे भाऊ बहीण हे पुन्हा एकदा मनाने एकत्र आलेत असं सगळं जे आहे ते या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने वाटत होतं. काल मुंबईमध्ये सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया दिली होती की आमचे राजकीय मतभेद होते, मात्र कुटुंब म्हणून आम्ही एकत्र येताना पाहायला मिळालेलो होतो. म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा प्रचारामध्ये सक्रिय दिसतायत, मात्र ताई प्रचारामध्ये सक्रिय का नाहीत, तर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये उत्तर दिलं की सुप्रियानं मला सांगितलंय की दादा तू मोठा आहेस, तू पळ, मी तुझ्या पाठीमागं आहेच. त्यामुळं सुद्धा हे सगळे बॉन्ड जे आहेत, भाऊ बहिणीमधला जो बॉन्ड आहे तो पुन्हा एकदा पुणेकरांसह महाराष्ट्राला जो आहे तो पाहायला मिळाला. अर्थात ही दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीच पडलेलं पहिलं पाऊल आहे का, अशी चर्चा जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळते. या सगळ्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होऊ शकतं अशी चर्चा जी आहे ती देखील होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये भविष्यात हे पाहावं लागणार आहे की ही जी युती आहे ही केवळ पुणे पिंपरी चिंचवड पुरतीच मर्यादित राहते की या युतीचा पॅटर्न हा राज्यभर केला जातो. कारण नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी असं बोललं जातं, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगाने नेहमी असं म्हटलं जातं, जे पुण्यात पिकतं ते राज्यात विकतं. त्यामुळं नेमकं आता काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि तुम्हाला नेमकं या विलिनीकरणाच्या बाबतीत काय वाटतं? खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होऊ शकतं का? हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.